नमस्कार, शुभांगी किचनमध्ये स्वागत आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी लोणचं हवंच। जुन्या पद्धतीत 1 ते 1.5 महिना टिकणारं लोणचं कागदी लिंबाचं। चला बनवूया। 3 ते 4 कागदी लिंब स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। आता लिंबाच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या। ह्या प्रकारे फोडी करून घ्यायची। लसणाच्या 10-15 पाकळ्या, 1 चमचा जिरे टाकून भरड वाटून घ्यायची। कढईत तेल गरम करून घ्यायचं। तेल थोडं जास्तच टाकायचं। त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून चांगलं तडतडून द्यायचं। आता त्यामध्ये 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा। आता लगेच वाटलेला लसूण जिऱ्याचा मसाला घालून 1 मिनिट परतून घ्यायचं। तिथे गॅस कमी करून घ्यायचा। आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं। ही लाल तिखटाची पूड आहे। ते तेलात चांगलं लाल तिखट भाजून घ्यायचं आणि यामध्ये आता चिरून घेतलेल्या फोडी टाकून घ्यायच्या। फोडी टाकून 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। लोणचं एकदा नक्की करून बघा, परत बाजारातून लोणचं आणणारच नाही। आणि जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ते आपण चांगलं 5 मिनिटं परतून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून एकदा चांगलं मिक्स करून घ्या। आता बारीक गॅस करून झाकण टाकून 5 मिनिटं वाफ काढून घ्या। आता एकदा परतून घ्या। तयार झाले आपलं लोणचं। तयार झालेलं लोणचं आपण काचेच्या भरणीत भरून घ्या आणि ही भरणी फ्रीजमध्ये ठेवली तर आरामात 1 ते 1.5 महिना लोणचं खराब होत नाही। आता भातासोबत भाकरीसोबत तोंडी लावायला लोणचं तयार झालंय। एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।